नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण अशा एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी की केंद्र सरकार 1 ऑगस्टपासून केंद्रात किंवा सर्व राज्यात लागू करणार आहे आणि तिचं नाव आहे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह योजना, ज्याला पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना असे देखील म्हटले जाते। मित्रांनो, या योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून डायरेक्टली 15,000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे। चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया, जसे की कोणाला हा लाभ मिळणार आहे, कधीपासून लाभ हा लागू होणार आहे आणि यासाठी जी पात्रता अटी आहेत तर त्या काय आहेत, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, केंद्र सरकारने एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे, ज्याचे नाव आहे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह योजना, म्हणजेच ELI। ही योजना पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना मोठी आर्थिक मदत देणार आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे आणि त्याचे फायदे काय आहे, कोणाला हा लाभ मिळणार आहे, यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, ELI योजना म्हणजे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, ही आता पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना म्हणून ओळखली जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला 1 जुलै 2025 रोजी मंजुरी दिली होती। या योजनेचा मुख्य उद्देश देशात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे, त्यानंतर कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि नवीन नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आहे। या योजनेअंतर्गत पहिल्यांदा EPFOमध्ये नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयेपर्यंतची रक्कम थेट सरकारकडून त्याला दिली जाणार आहे। आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हे जी 15,000 रुपयाची आर्थिक मदत केंद्र सरकार करते, तर ही नेमकी कोणाला दिली जाणार आहे? तर आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, हे 15,000 रुपये कोणाला मिळणार आहेत? तर पहिला महत्त्वाचा निकष यात आहे की ही योजना पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या म्हणजेच फर्स्ट टाइम एम्प्लॉई कर्मचाऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, त्यानंतर दुसरा निकष तो म्हणजे पहिल्यांदा नोकरी करणारा म्हणजे कोण? ज्या कर्मचाऱ्याचे EPFOमध्ये पहिल्यांदाच PF खाते उघडले जाईल त्यांना पहिल्यांदा नोकरी करणारा मानले जाईल। जर तुम्ही यापूर्वी नोकरी केली असेल परंतु तुमचा PF कट झाला नसेल आणि आता जरी तुम्ही PFच्या कक्षेत येत असाल तर तरी तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असणार आहात। मग पगार मर्यादा यासाठी काय ठेवण्यात आलेली? जर ज्या मित्रांचा 1 लाख रुपये पेक्षा कमी पगार आहे तर ते या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। 1 लाख रुपयापेक्षा जास्त ज्यांचा पगार असेल, ज्या कर्मचाऱ्यांचा 1 लाख पेक्षा जास्त पगार असेल तर असे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। त्यानंतर EPFOमध्ये नोंदणीकृत असणं हे बंधनकारक असणार आहे या योजनेचे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल। आता हे 15,000 रुपये केंद्र सरकारकडून जे देण्यात येणार आहे तर ते कशा स्वरूपात म्हणजे कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत? तर हे 15,000 रुपये एकाच वेळी मिळणार नाहीत, तर ते 2 हप्त्यांमध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत। पहिला हप्ता हा नोकरी सुरू केल्यानंतर किमान 6 महिने पूर्ण झाल्यावर तुम्हाला पहिला हप्ता मिळेल। हा हप्ता तुमच्या 1 महिन्याचा PF पात्र पगारा एवढा असेल। मित्रांनो, त्यानंतर दुसरा हप्ता तो म्हणजे 12 महिन्याची नोकरी पूर्ण केल्यानंतर आणि सरकारने निश्चित केलेल्या वित्तीय साक्षरता कार्यक्रम म्हणजे फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र राहणार। पैसे कसे मिळतील? तर ही रक्कम थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT द्वारे तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। आता जी ही एम्प्लॉयमेंट इन्सेंटिव्ह लिक्विड फंड योजना आहे, हिची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? तर या योजनेची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे, तर तब्बल 31 जुलै 2027 पर्यंत ही योजना लागू राहणार आहे। या 2 वर्षाच्या कालावधीत सरकारने देशात 3.5 कोटीहून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे आणि त्यापैकी सुमारे 1.92 कोटी लाभार्थी हे पहिल्यांदा काम करणारे असतील असे लक्ष ठेवले आहे। आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कोणतीही योजना जरी आणत असतं किंवा लॉन्च करत असतं तर त्यामागे त्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आणि फायदे असतील। तसाच केंद्र सरकारचा या योजनेमागचा काय उद्दिष्ट आहे? तर रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे। या योजनेमुळे कंपन्यांना नवीन कर्मचारी नियुक्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे देशात रोजगाराच्या संधी वाढतील। त्यानंतर कौशल्य विकास सुद्धा याच्यामधून होणार आहे। वित्तीय साक्षरता कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये आर्थिक ज्ञानाची जी वाढ तर ती होणार आहे। मित्रांनो, त्यानंतर आर्थिक स्थैर्य सुद्धा होणार आहे, जसे की पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना सुरुवातीच्या काळात आर्थिक मदत मिळाल्याने त्यांना स्थैर्य मिळेल। उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल। या योजनेमुळे उत्पादन क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळणार आहे, जेणेकरून रोजगाराच्या संधी या नवनवीन रोज वाढतील। त्यानंतर कंपन्यांनाही याचा लाभ मिळतोय। मित्रांनो, ही योजना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर कंपन्यांनाही प्रोत्साहन रक्कम या योजनेमधून मिळणार आहे। मित्रांनो, ही होती ELI योजनेबद्दल सविस्तर माहिती। ही योजना नवीन रोजगार निर्मितीसाठी आणि तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारचे एक मोठे पाऊल आहे।
तुम्ही जर पहिल्यांदा नोकरी करत असाल किंवा लवकरच नोकरीच्या शोधात असाल तर या योजनेबद्दल जागरूक राहा आणि हिचा लाभ अवश्य घ्या मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.